तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्निंग विथ अभिनव देशमुख या चॅनलवर. तर आपण पाहणार आहोत मराठी कुमार भारती इयत्ता 9वी मधील पाठ नंबर 7 दुपार. तर चला आपण हा पाठ काय बघायला सुरुवात करूया. तर आपण पाठ नंबर 7 दुपार उघडलेला आहे. या पाठाचे लेखक आहे राजीव बर्वे. यांचा जन्म 1958 साली झाला होता. तर ते काय आहेत तर बघूया. ते एक प्रसिद्ध लेखक आहेत, निर्माता आहेत व दिग्दर्शक आहेत. मनबहर, मृगजाळ, मोहरलेले क्षण, रंग रंगनिशेचे, मनात आलं म्हणून, मनस्पर्श इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. देव शपथ खरं सांगेन, बोला दाजीबा, दे धडक बे धडक, सासर झालं माहेर या मराठी चित्रपटांची निर्मिती यांनी केलेली आहे. तर दुपारचे प्रहारचे मनोहारी चित्रण प्रस्तुत ललित लेखनातून लेखकाने व्यक्त केले आहे. प्रस्तुत पाठ मनात आलं म्हणून या पुस्तकातून घेतला आहे. तर बघा, त्या दुपारचं जो प्रहरचं जो मनोहारी चित्रण आहे, या प्रस्तुत ललित लेखातून लेखकाने आपल्याला व्यक्त केलेला आहे. आणि हा जो पाठ आहे तो मनात आले म्हणून या पुस्तकातून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर चला आपण ही धडा वाचायला सुरुवात करूया. सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असलेली पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली, सूर्य दिवसाच्या मध्यावर आलेला असतो आणि सुरू होतो या विश्वाची, या जगाची दुपार. त्या प्रकार सूर्याच्या तेजाने ते जळून जातो सगळा आसमंत. माझ्याकडे डोळे वटारून पाहिलास तर डोळे जाळून टाकेन, असा त्या सूर्याचा रौद्र रूप सूर्यनारायणाकडे न बघताही दिसतं दुपारीच. तर बघा, ज्यावेळेस सकाळची उल्हासानंतर आणि प्रसन्नानंतर असं ज्यावेळेस दिवस उजळतो, त्यावेळेस सूर्याच्या तेजाने जे तळपत असलेली पृथ्वी आणि ते पृथ्वीवर काय असतात तर ते असलेले माणसं, प्राणी, पशु, पक्षी, झाडे आणि वेली. आणि मग ज्यावेळेस सूर्य दिवसाच्या मध्यांवर येतो, म्हणजे मध्यांवर येतो, त्यावेळेस मग सुरू होते कुठली तर पूर्ण विश्वाची आणि जगाची काय तर दुपार ही सुरू होते. त्या प्रकार सूर्याचे जे तेज असतात ते आपल्याला ते पूर्ण जगाच्या आसमंतवर फैललेले असतात. आणि ते माझ्याकडे डोळे वटारून पाहिल्यास तर तुझे डोळे टाकून टाकील, असं हा सूर्याचा रौद्र रूप आपल्याला सकाळी दुपारी पाहायला मिळतो. तेही आपल्याकडे न बघता त्याच्याकडे, तेही सूर्यनारायणाकडे न बघता आपल्याला हा रौद्र रूप पाहायला मिळतो. आपल्या कर्तृत्वाने त्याने दिपवून टाकलेलं असतं पृथ्वीला, इतकं की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये. तर बघा, त्याच्या कर्तृत्वाने म्हणजे सूर्याच्या कर्तृत्वाने त्यांनी काय केलेलं असतं तर पूर्ण दिपवून टाकलेलं असतं पूर्ण पृथ्वीला, इतकं की त्याच्याकडे पाहण्याची कोणाचीही शक्तीही नसते किंवा हिंमत सुद्धा होऊ शकत नसते. अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. त्या तडकत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिणवटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी. सकाळपासून नांगरून आणि घाम गाडून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेल्या भाकर तुकडा तिच्याबरोबर 2-4 सुखादुःखाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो. तर बघा, ही दुपार सुरू होत असते एखाद्या शेतकऱ्यावर. त्या आणि ते तळपतं जे सूर्याला ते साक्षी ठेवून सकाळपासून ज्यांनी जे केलेल्या कामाचा शिनवटा घालण्यासाठी ते प्रशस्त कुठं बसलेले असतात तर दुपारच्या वेळेस वडाच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली सावलीत बसलेले असतात. सकाळपासून नांगरलेलं आणि त्यांनी स्वतःचं घाम गाळून ठेवलेलं असतं. आणि मग दुपारच्या वेळी घरच्या लक्ष्मीने आणलेले भाकरचा तुकडा तिच्यासोबत 2-4 घास सुखदुःखाच्या गोष्टी करत नुकताच ते खाऊन झालेला त्यांचा असतो. आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कर्तृत्वाने पाहत असते ती. तर बघा, आपल्या पतीच्या म्हणजे धन्याच्या जेवढं कष्ट केले आहे तर त्याच्याकडे एकदम कर्तृत्वाने ती बाई पाहत असते. दुपार कृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते त्या दोघांकडे. आणि मग जी दुपार जी असते ती मोठी कृत्याहून काय करत असते तर पाहत असते मोठ्या आदराने कोणाकडं तर या दोघांकडे. त्यांच्या डोईवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाटही आता थांबलेला असतो आणि फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशीच पण छानशी डुलकी काढत असतात. तर बघा, त्या डोईवरच्या ज्या वडाच्या झाडावरचे जे पक्षी असतात त्यांची सुद्धा किलबिलाट आता काय असते तर थांबलेली असते. आणि मग फांदीवरचं ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत ते बिचारे काय करतात तर आसरा घेऊ पाहतात. ते पक्षी देखील थोडंसंच पण छानशी इतकी डुलकी ते स्वतः काढत असते, म्हणजे छोटीशी झोप ते काढत असतात. लांबवर भटकणारे शेकडो मैलींचे रपेट करणारे पक्षी देखील मिळेल त्या वृक्षांवर थोडी विश्रांती घेत असतात. तर बघा, जे लांबवर भटकणारे किंवा मग म्हणजे शेकडो मैलांची जे
रेपट करणारे पक्षी असतात ते पण त्यांना जे वृक्ष दिसेल त्यावर ते विश्रांती घेऊ पाहत असतात. सकाळपासून प्रयत्न करून थोडं दाणं पाणी मिळाल्यावर छोटे छोटे पक्षी देखील कुठेतरी विसावत असतात आणि घराच्या आश्रयाने राहणारी कबूतर देखील गुटरगू थांबून कुठेतरी छपरांच्या सांधीत थोडी सेलावलेली असतात. तर बघा, सकाळपासून ज्यांनी जे प्रयत्न करून थोडं दाणं पाणी मिळवलेलं असतं छोटे छोटे पक्षी देखील ते तरी आता कुठंतरी विसावं म्हणजे आश्रय घेण्याचं पाहत असतात आणि घरांच्या आश्रयाने ते आणि ज्यावेळेस ते घरांचे राहणारे आश्रय म्हणजे कबूतर असतात ते पण आता त्यांचं गुटरगू थांबवून छपरांच्या खाली सांधीत काय करायचे तर थोडे सैलावलेले म्हणजे थोडे सुस्तावलेले असतात. आता बघा अजून सेलिब्रिटी आणखी उत्साहानं काम करण्यासाठी सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणत असते पशु पक्षी आणि प्राणी देखील ही दुपार. तर बघा ही दुपार काय म्हणत असते तर तुम्ही थोडी विश्रांती घ्यावा अजून उत्साहानं पुन्हा काम करा असे ही दुपार म्हणत असते. जंगलातले प्राणी देखील भक्ष्य मिळवण्यासाठीची भटकंती आता बंद करून नाही तरी सकाळी सकाळी ताव मारलेलं आपलं भक्ष्य आता पचवण्यासाठीची पायपीट बंद करून एखाद्या ढोलीत नाहीतर गुहेत अंमळ पाय ताणून विसावलेले असतात. जगाची सगळी काळजी आणि उद्याची भ्रांत त्या देखणाऱ्या जनावरांनाही दुपारवर टाकून दिलेली असते. दुपार ही काळजी घेतलेली असते आणि छान आराम करा म्हणत असते ही त्यांना. तर बघा, जे जंगलातले जे प्राणी जे असतात ते सुद्धा भक्ष्य मिळवण्यासाठीचे जे प्रयत्न असतात ते दुपारच्या वेळेस थांबवतात आणि सकाळीच पचवलेलं अन्न ते काय करत पचवू पाहू नसतात आणि ते एका गुहेत काय करत तर आराम करत असतात आणि ही दुपार सुद्धा त्यांना म्हणत असते की तुम्ही थोडा छानसा आराम करा. तर चला आपण पुढचा पेज पाहूया. तर बघा पुढचं पेज आपण काढलेलं आहे. तर खेडोपाडी गावं सुस्तवलेली असतात. शेतावर न गेलेल्या घरातल्या बायका सगळी घरकाम करून 2 घटका जरा डोळे मिटूया म्हणून विसावलेल्या असतात आणि घरच्या दरवाजावर टांगलेल्या पिंजऱ्यातल्या पोपट देखील छानपैकी पेंगत असतो. त्या सगळ्यांची काही क्षणांची विश्रांती असते दुपार. परत ताजंतवानं होण्याकरिता कार्यरत असते ते. तर बघा ज्यावेळेस खेडोपाडी ज्यावेळेस जे लोक राहतात त्यांना हे निश्चितच माहीत असेल की गावं ही सुस्तवलेली असतात दुपारच्या वेळी आणि शेतावर जे न गेलेल्या बाया असतात किंवा मग ज्या महिला असतात ते काय करतात तर आपले घरातले सगळे कामं करून 2 घटकं जरा आराम करूया असं म्हणत असतात आणि घरात टांगलेला जो पोपट जर असतो तो सुद्धा चांगला पेंगत असतो म्हणजे झोपण्याच्या मार्गावर असतो आणि आणि परत ही झोप का बरं घेतात तर परत ताजंतवानं होऊन परत कार्यरत होण्यासाठी. दुपार होते एखाद्या शहरात नाहीतर महानगरीत. काबाड कष्ट करून दमलेला कोणी गाडीवान आपलीच हातगाडी थोड्याशा सावलीत लावून आतापर्यंत बऱ्यापैकी कमाई मिळाली पण एखादी आणखी चांगली वर्दी येईल का या विवेचनात थोडी पहुडलेला असतो आणि कोणी शेट तेवढ्यात त्याला उठ रे करून उठवतोही. थोडी लांबीवरची वर्दी मिळालेली असते त्यानेही फारसे घासाघीस न करता हमाली कबूल केलेली असते आणि तो कपाळावर उपरण बांधून तातडीनं गाडी ओढायला दुपारच्या आळस सणात बाजूला सारून तयार झालेला असतो. तर बघा दुपारच्या वेळेस एखाद्या शहरात किंवा मग महानगरीत काय होतं तर काबाड कष्ट करून दमलेला एखादा जो गाडीवान असतो तो काय करतो तर आपली गाडी थोडी सावलीत लावून पडून तो विचार करत असतो की आपली बऱ्यापैकी आता कमाई झालेली आहे पण जर एखादा अजून एक चांगला वर्दीवाला आला तर मग आपल्याला अजून पैसे मिळू शकतात आणि तेवढ्यातच जर कोण शेट आलं आणि तो जर त्याला म्हणला की उठ रे आता मग तो असा उठतो आणि थोड्या लांबवरची जर त्याला वर्दी मिळालेली असते तर तो घासाघिसा न करता म्हणजे जास्त तोलमोल न करता तो लगेच तो काम करायचा आणि कबूल करायचं आणि गाडी ओढायला परत निघायचा. तर अशा दुपारचा आळस बाजूला ठेवून तो काय करायचा तर आपलं घर चालवण्यासाठी काम करतो. नागपूरच्या नाहीतर अमरावतीच्या नाहीतर लखनौच्या वा कानपूरच्या तळपत्या उन्हात जरा कुठं इतकी डुलकी काढू विसावू म्हणणाऱ्या सायकल रिक्षावाल्यांना कोणी लांबवरची दिली असते आणि घाम पुसत निघता निघता बिचारे रात्रीची पोट खळगी भरण्याकरिता भर दुपारी सायकल मारत. दुपारी सलाम करते या गाडीवानांना आणि ही सायकल ओढणाऱ्या करायला. तर बघा नागपूरच्या किंवा मग अमरावतीच्या किंवा मग लखनौच्या नाहीतर कानपूरच्या इतक्या तळपत्या उन्हात सुद्धा जर कोणी डुलके काढू पाहत असतं किंवा विसावू करणारं पाहत असतं तेवढ्यात जर कोण आलं तर हे सायकल रिक्षावाले लांबवरची वर्दी दिली तर हे आपली पोटाची खळगी भरण्याकरिता भर दुपारी सुद्धा सायकल मारत असतात. तर लेखक सलाम करतात त्या गाडीवानांना आणि त्या सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्याला. कोणत्याशा
कोणत्याशा कारखान्यात पहाटे आलेल्या कामगारांची पहिली पाळी संपलेली असते. हात धुवून हातातला रिकामा डब्बा सावरत लोकल नाही तर बस पकडण्यासाठी डोळ्यावर आलेली झापड दूर सारण्याचा प्रयत्न करत धावत पळत घरच्या ओढीने निघालेले असतात. हे श्रमिकांत त्याच वेळी दुपारीहून रात्रीपर्यंत अव्यात काम करण्याकरिता आलेले असतात. त्यांचे साथीदार धडधडणारं ते अवधव्य मशीन थांबवायचं नसतं आणि ही सगळी कार्यशीलता कौतुकानं पाहत असते दुपार आणि कार्यरत राहणाऱ्या आशीर्वादही देत असते त्यांना. तर बघा, जे कोणत्याशा कारखान्यात जे पहाटेची कामगार असलेली पहिले त्यांची ज्यावेळेस पाळी संपलेली असते त्यावेळेस ते हात धुवून काय करतात तर हातातला रिकामा डब्बा घेऊन लोकल नाही तर बस पकडण्यासाठी असतात. त्यांच्या डोळ्यावर आलेली झोप ते सावरत असतात आणि त्यांना असं होत असतं की कधी आपण एकदाच घरी पोचू. आणि त्यांचे साथीदार असतात म्हणजे ते दुपारी कामाला करायला आले असतात तर ते सुद्धा आलेले असतात आणि कर्तृत्वाने ही दुपार त्यांना पाहत असते आणि त्यांना सदैव आशीर्वाद सुद्धा ही दुपार देत असते. मधल्या सुट्टीत वर्गातून ओरडत ओरडत धूम ठोकणाऱ्या पोरांना कोण आनंद झालेला असतो. त्या छोट्याशा सुट्टीचं आई काय डब्यात दिलं याची उत्सुकता तर आता अगदी शिगेला पोचलेली असते. नेमका आज त्यांचा आवडता डब्बा असतो आणि तो पटापट खाऊन हात धुवून वर्ग सुरू व्हायच्या राहिलेल्या थोड्याशा वेळात त्यांनी थोडा खेळ आणि मस्तीही केलेली असते. दुपार मोठ्या गमतीनं रोज रोज ही शाळेतल्या मधल्या सुट्टीचा आनंद घेत असते. तर बघा, ज्यावेळेस मधली सुट्टी होते म्हणजे जेवायची सुट्टी होती शाळेत त्यावेळेस पोरं आरडत आरडत त्याला कोणता आनंद झाला असं असं वाटत असते. त्यांना हे सुद्धा वाटत असते उत्सुकता ते म्हणजे आपल्या आईने आपल्या डब्यात काय दिलेले असते आणि त्यांच्या आईने त्यांच्या आवडती वस्तूची डब्यात दिलेली असते. तर ते पटापट ते खाऊन हात ते धुवून वर्ग सुरू व्हायचे. थोड्या राहिलेल्या वेळात ते काय करायचे तर थोडा खेळ आणि त्यांनी थोडी मस्ती सुद्धा केलेली असायची. आणि दुपार मोठ्या गमतीने पाहत असते. ही रोज रोज ही शाळेतल्या मधल्या सुट्टीची आनंद घेत असतात. ही पोरं ही दुपार अगदी गमतीने पाहत असते. शहरातल्या निरनिराळ्या कार्यालयांच्या लेखण्याच्या आणि हिशोबासन्यांच्या लक्ष हातातल्या नाही तर भिंतीवरच्या घड्याळाकडे लागलेले असते. केव्हाचे 1:30-2 होत आहेत. पोटात भुका लागल्यात. आता एवढ्यात काही नवं काम समोर न यावं म्हणजे डबा खाता येईल थोडा निवांतपणे, असा विचार येत येतच जेवायची सुट्टी होते. संगणक काही मिनिटाकरिता बंद होता आणि सहकाऱ्यांशी जीवाभावाच्या गप्पा मारत सुखदुःख शेअर करत करत ताजेतवाने होण्याकरिता पोटाला आधार देण्यासाठी एकमेकाच्या डब्यातल्या पदार्थांची थोडीशी चव चाखत एखादं कार्यालय काही मिनिटाकरिता कसं शांत झालेलं असतं. जेवणाची सुट्टी संपते. संगणक सुरू होतात. दुपारी म्हणते, "उठा, आराम बस" आणि पेन सारवत नाही तर संगणकाचं कीबोर्ड समोर ओढून घेत असतात. हेही आधुनिक श्रमजीवीच. कार्यालयात काम करता करता हळूच खुर्चीत थोडीशी डुलकी काढू या विचारानं कोणी डुलकी काढतही आणि दुपार हसत हसत त्यांनाही थोडं माफ करून टाकते. काही क्षणांना हलकेच उठवते त्याला आणि मग तो करू लागतो अधिक जोमानं टेबलवरचं त्यांचं काम. तर बघा, शहरातल्या ज्यावेळेस निरनिराळ्या कार्यालय असतात म्हणजे लेखनाचे किंवा मग हिशोबपंताचे, तर त्यांचं लक्ष हातातले नाही तर मग जे भिंतीकडच्या घड्याळाकडे जाते. कारण की त्यांना असं वाटते केव्हाचे 1:30-2 वाजतात, 1:30-2 होत आहेत आणि आपल्याला, कारण की त्यांना पोटात खूप जोराची भूक लागलेली असते आणि त्यांना असे वाटत असते की आपल्याला आताच कोणाचं काम येऊ येऊ नये, कारण की मग आपल्याला जेवण करता येईल निवांतपणे. आणि असा विचार करत करत मग काय होतं तर त्यांची जेवायची सुट्टी होती. मग काही मिनिटाकरिता काय होतं तर पूर्ण संगणक म्हणजे त्या कार्यालयातले पूर्ण संगणक थोड्या वेळाकरिता बंद होतात आणि मग सहकाऱ्यांची जीवाभावाच्या गप्पा परत मारत ते सुखदुःख शेअर करत काय काय करायचे तर ताजेतवाने होण्याकरिता पोटाला आधार द्यायचे म्हणजे जेवण करायचे आणि एकमेकाचे आपले डब्बे शेअर करायचे. आणि मग मग थोड्या वेळाने परत जेवणाची सुट्टी संपते. मग संगणक परत सुरू होतात आणि मग दुपार म्हणते, "उठा, आता आराम बस झालं" आणि मग पेन साचवत ते परत नाहीतर मग संगणकाचा जो कीबोर्ड असतो त्याच्यावर ओढावून घेत असतात. आणि हे आता काय तर आधुनिक श्रमजीवीच आपल्याला पाहायला मिळते. कार्यालयात काम करता करता हळूच खुर्चीवर थोडीशी डुलकी येते. हे पाहून हे विचारानं कोणी डुलकी काढतही आणि दुपार हसत हसत त्यांना काय करते तर माफ करून टाकते. पण थोड्या वेळाने दुपार परत त्यांना उठवते आणि म्हणते, "आता उठ बस, आता बस झालं, आता आराम बस करा आता कामाला." मग ते अधिक जोमानं काम करायला सुरू करतात. दूरवर अथांग पसरलेल्या समुद्रावरील दुपार झालेली असते. मैलोगणिक पसरलेलं समुद्राचं खारं पाणी चकाकत असतं. डोळे दिपावून टाकत असतं भर दुपारी आणि दुपार खुणावत असते, बोलावत असते या पाण्याच्या आपल्या कवेत घ्यायला.
गरम झालेलं तळपणारं पाणी मात्र प्रचंड ओढीनं वाफ होऊन, तर बघा दूरवर जे अथांग म्हणजे लांब पसरलेलं जे समुद्र असतं ते दुपार झालेली असते आणि जे मैलोगत पसरलेलं जे समुद्र खाऱ्याचं पाणी असतं ते एकदम चकाकत असतं आणि ते डोळे दिपावून टाकणारं असं हे क्षण असतं आणि ते खुणावत असते. आणि गरम झालं जे तळपणारं पाणी आहे ते मात्र प्रचंड ओढीने वाफ होत असतं. तर चला आपण पुढचं पेज पाहूया. आकाशाकडे झेपावत आणि मग दुपार सुकावते हे दृश्य पाहून सृष्टीचं हे चक्र असंच अव्यवात चालू असतं आणि त्यातली महत्त्वाची भूमिका पार पाडत असते दुपार. तर ही अशी महत्त्वाची भूमिका ही दुपार आपल्याला पार पाडताना दिसते. कर्त्या घरातली कर्ती माणसं आपल्या आयुष्याच्या प्रश्नावर म्हणजेच आयुष्याच्या दुपारच्या कर्तृत्वानं 4 पैसे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी गाठी बांधत असतात. त्या उद्योजकाची आयुष्यातली काळ शिकण्याचा काळ आणि संपलेला असतो आणि आयुष्याच्या संध्याकाळ व्हायच्या आता त्याला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळची बेगमी याच आपल्या 40-50 वर्षाच्या काळात आपल्या आयुष्याच्या दुपारची करून ठेवायची असते. ते सुद्धा चक्र असंच चालू असतं घरोघरी. तर बघा जे कर्त्या घरातली जी कर्ती माणसं असतात ते आपल्या आयुष्यातल्या प्रश्नावरचेच म्हणजे आयुष्याच्या दुपारच्या कर्तृत्वाने जे 4 पैसे आपल्यासाठी आणि थोडे पैसे पुढच्या पिढीसाठी गाठी बांधलेले असतात आणि त्या उद्योजकाच्या आयुष्यातली आता 40-50 वर्ष ही संपलेली असते आणि त्याच्या आयुष्यातला संध्याकाळ ही आता सुद्धा होत असते आणि हे सुद्धा चक्र हे पूर्ण घरी सगळ्या घरी चालू असतो घरोघरी. घरातली वृद्ध शांतते आपण कामावले आपण कमावल्याच्या गमावल्याच्या बाबींच्या मनात कुठेतरी पहुडल्या उधळणी चालू असते. कुठेतरी भीतीची एखादी लकीरही मनात येऊ शकते भविष्याबद्दल. तर बघा जे आपल्या पुढच्या भविष्याबद्दल जे पुढल्या म्हणजे पडल्या जे म्हातारे माणसं असतात ते आपल्या भविष्याबद्दल काय करत असतात तर विचार करू लागत असतात. याचाही आता बघा पण मग रोज रोज हा विचार करायची तरी काय गरज? उद्याची दुपार पाहायला मिळणार आहे का नाही याचीही नको करायला विचार. जेव्हा जे व्हायचं ते होणारच आहे. आपण फक्त या दुपारचे प्रतिनिधी असा विचार करून मन शांत केल्यावर दुपार मग त्या दमल्या भागल्या जीवाला पुरेपूर विश्रांती देऊ पाहत असते. तर बघा मग आता याचे विचार रोज रोज विचार करण्याची काही गरज आहे का असं त्यांना वाटते. कारण की म्हाताऱ्या माणसांना असं वाटत असते की आपण आज हा उद्या नाही. आपण उद्याची आज आपण आजची दुपार पाहत आहे पण उद्याची दुपार पाहणार आहे का नाही याचा त्यांनाही भान नसतो. ते म्हणतात की आपण नुसतं या दुपारचे का आहेत तर प्रतिनिधी असे आहेत असा विचार करून मग ते शांत झाल्यावर मग दुपार मग त्या दमलेल्या जीवाला पुरेपूर असं विश्रांती देऊ पाहत असते. हिमालयातील नाहीतर दूर कुठेतरी अल्पच्या पर्वतातील बर्फाच्छादित गिरीशिखर तेजानं न्हाऊन निघतात. दुपारच्या कहिलनं सुरू होते विघटन. एक निराळंच काम दुपार करत असते. समुद्राच्या पाण्याचाही वाफ अन आता डोंगरावरच्या बर्फाचं परत पाणी जणू दुपारच्या रौद्र रूपानं अचंबित होऊन डौलदार गिरीशिखर धापतच टाकून लागतात आणि फसवू लागतात ते डोंगरावरून थेंबाथेंबाच्या रूपानं खाली धरतीकडे. सगळीकडून येणाऱ्या त्या पाण्याच्या मग ओहोरून पुढे नदीला मिळते ते पाणी आणि पावसाचा थेंबही न पडता ही जादूगार दुपार दुतडीत भरून धावायला लावते त्या नदीला. शेतकरी सुकावतो. गहू नाहीतर तांदळाचं आता दाणेदार पीक येईल म्हणूनच धन्यवाद देतो. दुपारनं आपलं काम चोखपणे बजावलेलं असतं. तर बघा हिमालयातील नाहीतर कुठेतरी आलूपच्या पर्वता इथे उन्हामुळे जे बर्फ जे गोळे असतात ते काय असतं तर वितळू लागत असतात. मग सगळीकडून ते पाणी येत असते. मग ते पाणी नदीला मिळते. मग शेतकरी यामुळे सुकवतो. मग ते त्यांचे गहू आणि तांदूळाचं जे अन्न असतं जे दाणेदार असतं ते पीक येईल असं ते धन्यवाद म्हणून देत असतो. दुपार जे आपलं काम असतं ते चोखपणे सारखं बजावत असतं. हे दुपार तू कर्तृत्वानं आहेस, कार्याची कामाची प्रेरणा देणारी आहेस. सर्व सृष्टीला कार्यरत करणारी आहेस. आपल्या कर्तृत्वाच्या तेजानं तळपवून टाकणारी आहेस. दुपार तू मानवाची हितकरिता आहेस, रक्षण करीत आहेस. आपल्या तेजानं तू नाश करतेस. हवेतले कीटक आणि जंतू आणि स्वच्छ करून टाकतेस आसमंत. तू उदास नाहीस तर उल्हास आहेस. तू अचेतन नाहीस तर चेतना आहेस. सकाळनंतर येणारी तू दीर्घ कर्तृत्व वाहिनी आहेस. सृष्टीला कार्यप्रवण करण्याची विलक्षण शक्ती तुझ्यात आहे. उत्साहानं कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी, संध्याकाळ चांगली जावी म्हणून झटायला लावणारी, तेजानं अशुभ अमंगल किडाचा नाश करणारी तुला शतश प्रणाम, शतश प्रणाम. तर बघा दुपार तू काय तर एक कर्तृत्ववान आहेस आणि कार्याची कामाची तू एक प्रेरणा देणारी स्तोत्र आहेस आणि
आहेस, सर्व सृष्टीला तू कार्यरत करणारी आहेस आणि आपल्या कर्तृत्वाने तेजाने पूर्ण जे टरपून टाकणारे तू स्वतः दुपार आहेस. दुपार तू काय करतेस तर तू मानवाचे हितकरिता म्हणजे मानवाच्या हितकरिता तू आणि तू रक्षण करणारे सुद्धा आहेस. आणि आपल्या तेजाने तू नाश करतेस ते म्हणजे हवेतले कीटक आणि जंतू आणि स्वच्छ करून टाकतेस पूर्ण असं म्हणता आला. आणि तू उदास नाही तर तू एक असं उल्हास चिन्ह आहेस, तर तू अचेतन आहेस, तर तू एक आहेस तर चेतना आहेस. सकाळनंतर येणारी तू एक दीर्घ अशी कर्तृत्वानी वाहिनी आहेस. वाहिनी आहेस असे म्हणतात लेखिका. सृष्टीला कार्यापन करण्याची विलक्षण शक्ती तुझ्या अंगात आहेत. उत्साहानं कार्यरत ठेवणारी, तुझ्या वैभवाची वाट दाखवणारी तू एक आहेस. आणि संध्याकाळ चांगली जावी म्हणून झटायला लावणारी तू एक तेजाने अशुभ असं अमंगल किडीचा नाश करणारी तू कोण आहेस तर दुपार आहेस. तर तुला माझा शतश प्रणाम असं लेखिका म्हणतात. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.